सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। हजारो कोटींची थकबाकी केंद्राकडून लवकरच येण्याची शक्यता धुसर, तर केंद्राकडून लवकरच निधी मिळण्याचा पाणी पुरवठा मंत्र्यांना विश्वास। शरद पवारांवरती टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील अजित पवारांवरती घसरले, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा। अभिनंदन ठरावावरती बॅनरवरती मोदी शहांचा फोटो न लावल्यामुळे हल्लाबोल। 2024च्या प्रचारादरम्यान अॅट्रॉसिटी टाकत अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे, गृहमंत्री फडणवीसांचा दबाव। मुंबईमधल्या मेळाव्यामध्ये भास्कर जाधव यांचं। गुहागर तालुक्यामधील ब्राह्मण समाज पातळीयंत्र भास्कर जाधवांची टीका, पक्षाऐवजी समाजातर्फे का पत्र दिलं? जाधवांचा सवाल, जातीच्या नावाखाली मतदारांना घाबरवण्याचा प्रकार सुरू असल्याचा विनय नातूंचं प्रत्युत्तर। पुणे विद्यापीठाने व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेचा परिपत्रक मागे घेतल्यानंतर आंदोलन थांबवलंय। विद्यापीठ राजकीय अजेंडा राबवत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। बीडच्या वैद्यनाथ सहकारी बँकेवरती पंकजा मुंडेंच्या गटाचं वर्चस्व कायम। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांचा पराभव। मुंडे आणि पंकजा मुंडेंची सरशी। दादरमधील कबूतरखाना आंदोलनाच्या 6 दिवसांनंतर सुद्धा गुन्हा दाखल नाही, तर महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर कारवाई करणार मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। न्यायमूर्ती यशवंत वर्मांना हटवण्याचा प्रस्ताव स्वीकारल्याची लोकसभा अध्यक्षांची माहिती। राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवणार 3 सदस्यीय समितींची स्थापना। मिरज जंक्शनवर भंगार गोळा करणाऱ्या तरुणाचा निगृण खून, दारूच्या नशेत किरकोळ वादातून घडली घटना। अखेर पृथ्वीराज पाटलांनी सोडली काँग्रेसची साथ, भाजपा प्रवेश झाला फायनल। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।